पुणे एमपीएससी विद्यार्थी अपघातातील आरोपी टॅक्सी चालक जयराम मुळे आणि गाडी मालक बिबवेवाडी पोलिसांच्या ताब्यात. चालकाला गाडी चालवता येत नसल्याची प्राथमिक माहिती. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांनीच माझं नाव सुचवलं. गोकुळचा चेअरमन महाविकास आघाडीचा की महायुतीचा या प्रश्नावर उत्तर देणं नावीद मुश्रीफांनी टाळलं. तर नावीद मुश्रीफांना आम्ही सर्वांनी मिळून अध्यक्ष केलंय. सतेज पाटलांची प्रतिक्रिया. नागपूर मनपासाठी काँग्रेसकडून 151 जागांसाठी 1500 उमेदवार इच्छुक. 151 जागा लढण्याची काँग्रेसची पूर्ण तयारी. पूर्ण जागा लढण्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठवलाय. काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरेंची माहिती. आमदार विजयकुमार गावित टक्केवारी खाण्यासाठी योजना आणतायत. त्यांचा आदिवासींबद्दल कुठलाही अभ्यास नाही. माजी मंत्री केसी पाडवींचा आरोप. बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरूच. लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांची बदली. मोठमोठ्या कारवायांमुळे शंकर शिंदेंचं नाव चर्चेत होतं. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं नागरिकांकडून स्वागत. नागपुरात हुक्का पार्लरवर कारवाईत पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत 43 लाख रुपयांचं साहित्य जप्त केलं. कारवाईमुळे अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले. अमरावतीत पालिका निवडणुकीआधीच राणाविरुद्ध खोडके वाद उफाळला. खोडकेंनी एवढी गुर्मी आणि दादागिरी करू नये. रवी राणांचं वक्तव्य. तर रवी राणा नेहमीच धमकी देतात. रवी राणांच्या वक्तव्यावर आमदार संजय खोडकेंचा पलटवार. देशात कोरोना रुग्णांची संख्या 3000वर. केरळमध्ये सर्वाधिक 1336 सक्रिय रुग्णांची नोंद. तर महाराष्ट्रात 485 सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद. साताऱ्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू. साताऱ्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4वर. डॉक्टर युवराज करपे यांची माहिती. गोंदिया जिल्ह्यात 2 कोरोना रुग्णांची नोंद. गोंदिया तालुक्यात 1 तर अर्जुन मोरे गावात एकाची नोंद. आरोग्य विभागाकडून सावधगिरी बाळगण्याचं आवाहन. तिकीट वाटप करताना वॉर्डनिहाय मूल्यमापन करणार. ज्यांना तिकीट पाहिजे त्यांनी कुणाच्याही मागे फिरू नका. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण. काँग्रेसने विचारलं नाही म्हणून एनडीएमध्ये गेलो, ही चूक झाली. काँग्रेसची पुढे दोस्ती होऊ शकते. महादेव जानकर यांचं वक्तव्य. तर हातात हात घेऊन आपल्याला पुढे जायचंय. हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार. महापालिका आणि जिल्हा परिषद आमच्या ताब्यात द्यायच्या हे लोकांनी ठरवलंय. अर्जुन खोतकरांचं वक्तव्य. राजकीय कार्यकर्ता शांत बसला की मोठा होऊ शकत नाही. नवनीत राणा कधीच शांत बसत नाही. चंद्रशेखर बावनकुळेंकडून कौतुक. पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेत कपात. 3 ऐवजी 2 हेक्टरपर्यंत मदत मिळणार. राज्य सरकारचा निर्णय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं कार्य. त्यांचे ऋण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी बहुभाषिक कमर्शियल चित्रपट काढणार. चौंडीतून मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. आमदार विजयकुमार गावित टक्केवारी खाण्यासाठी योजना आणतायत. त्यांचा आदिवासींबद्दल कुठलाही अभ्यास नाही. माजी मंत्री केसी पाडवींचा आरोप. शहापूर उपजिल्हा रुग्णालयाला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट. शहापूर परिसरात सर्पदंशामुळे आठवडाभरात 2 जणांचा मृत्यू. उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांच्या पाहणीसाठी कपिल पाटलांचा दौरा. बारामतीमध्ये पेन्सिल चौक शेजारील 3 बिल्डिंग खचल्याची घटना. खचलेल्या बिल्डिंगच्या शेजारील संचालकानं दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल. बिल्डरनं जास्त खोली केल्यानं बिल्डिंग खचल्या. संबंधित फ्लॅट धारकांची तक्रार. अकोल्यात काँग्रेस आमदार साजिद खान पठाण आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोर मिटकरींनी डीजेवर ठेका धरला. अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत दोन्ही आमदारांचा डान्स. व्हिडिओ व्हायरल. नंदुरबार जिल्ह्यातील महायुतीतील वाद मिटला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीला फायदा होणार. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरेंचा दावा. नंदुरबार जिल्हा प्रशासन कोरोनाची परिस्थिती पाहता अलर्टवर. जिल्हाधिकारी मित्तली सेठी यांची माहिती. नागरिकांना काळजी घेण्याचं जिल्हा प्रशासनाकडून आवाहन. यवतमाळ पोलिसांकडून लॉरेन्स बिश्नोई गँगच्या भूपेंद्र सिंगला अटक. भूपेंद्र सिंग उर्फ भिंडा 2 वर्षापासून यवतमाळमध्ये वास्तव्यास. भूपेंद्र सिंगच्या घरातून 1 पिस्तूल जप्त. बिंदुसरा धरणावरील सांडव्यावर तरुणांची हुल्लडबाजी. प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलीच उपाययोजना नाही. विरारमध्ये इमारतीच्या छताचं प्लास्टर अंगावर पडल्यानं महिलेचा मृत्यू. विरार पश्चिममधील एमबी इस्टेट परिसरातील घटना. महिला झोपेत असताना स्लॅबचं प्लास्टर कोसळलं. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गासाठी 18 गावांच्या जमिनी अधिग्रहण होणार. अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्ग चौपदरीकरण होणार. नंदुरबार बाजार समितीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशींच्या हस्ते भरड धान्य केंद्राचं उद्घाटन. भरड धान्य केंद्र सुरू झाल्यामुळे ज्वारी मका पिकांना योग्य भाव मिळणार.
बीडच्या गेवराई तालुक्यातील तांदळा येथील शेतकऱ्यांचा पाण्यासाठी 6 दिवसांपासून उपोषण सुरू। शेतकऱ्यांच्या लोकलढा उपोषणाला सरपंच उपसरपंच संघटनेचा पाठिंबा। साताऱ्याच्या माण तालुक्यात पावसामुळे कांदा पिकांचं नुकसान। कांदा साठवून ठेवलेल्या आडीमध्ये पाणी गेल्यानं कांदा भिजला। नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। सिंधुदुर्गमध्ये पावसामुळे कलिंगड पिकाला मोठा फटका। कलिंगड शेतात कुजल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। सांगलीत पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण। मंगळवारी मदतीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेणार। शंभूराज देसाईंची माहिती। भंडाऱ्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे धान भिजले। शासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकच्या इगतपुरीतील बेलगाव तराळे परिसरात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। काढणीला आलेलं पीक जमीनदोस्त। वाशिममधील कारंजा ते धनज मार्गावर पुलाची दुरावस्था। पुलावरील जड वाहतुकीमुळे रस्ता खचला। रस्ता दुरुस्तीबाबत वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा आरोप। नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पातील पाणी पातळीत वाढ। जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान। काँग्रेसकडून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। वर्ध्यातील कौंडिण्यपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानच्या पालखीचं पंढरपूरला प्रस्थान। पालखीत मोठ्या संख्येनं भाविकांचा सहभाग। अकोल्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं पथसंचलन। शैलेश पोद्दार यांच्या सभेनं विदर्भ प्रांताच्या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोप। पैसे दे अन्यथा चटके देऊन मारू। सावकारी जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची पोलीस अधीक्षकांना चिठ्ठी लिहून आत्महत्या। बीडच्या पाटोद्यातील घटनेनं जिल्हा हादरला। बीड शहरात वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी AHTU पथकांचा छापा। परराज्यातून महिला आणून केला जात होता वेश्या व्यवसाय। 3 जणांवर अनैतिक मानवी प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई। लातूरच्या मुरुडमध्ये शालेय विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या 2 जणांना 6 महिन्यांचा कारावास। जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय। वर्ध्यात कर्णकर्कश सायलेन्सरवर बुलडोझर। जप्त केलेल्या 100 सायलेन्सरवर बुलडोझर फिरवला। वाहतूक शाखेची कारवाई। अकोला जिल्ह्यातल्या घुसर येथे घराला आग। शेतकऱ्याचं घर जनावरांचा गोठा जळून खाक। आगीचं कारण खरीप हंगामाच्या तोंडावर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढली। दुसरीकडे शेतमालांचे भाव प्रचंड घसरले। प्रत्येक शेतमालाला क्विंटल मागे 400 ते 500 रुपयांची घसरण। शेतकरी संकटात। परभणी आगारातील 3 निवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप। अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्तानं निरोप समारंभ। निवृत्त कर्मचाऱ्यांना शाल आणि पुष्पहार घालून सत्कार।